नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. तर आज बघा आपल्याकडे कोथिंबीर वडी बनवायची आहे. आज मी कोथिंबीर वडी बनवणार आहे. त्याच्यासाठी ना 2.5 वाट्या मी कोथिंबीर इथे ना धुवून स्वच्छ कापून मोजून घेतली आणि वाटण्यासाठी इथे लसूण, जिरे, ओवा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि इथे बघा 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी पोहे, चवीप्रमाणे मीठ, हळद, हिंग आणि 1 चमचा इथे मी सफेद तीळ घेतलेले आहे. आणि पोहे हे आपण जे नाश्त्यासाठी कांदा पोहे करायला जे पोहे वापरतो ना तेच पोहे आपल्याला इथे वापरायचे आहे. कारण आहे ना ह्या पोह्यांनी ना आपली जी कोथिंबीर वडी आहे ना ती खूप खुसखुशीत आणि एकदम लेयरदार होते. एवढी सुंदर होते ना, बघाच तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत. कारण आपण जेव्हा प्रवासात वगैरे 2-2 दिवस असं बाहेर जातो ना, तर नक्कीच आपण ही आपल्या सोबत नेऊ शकतो. अजिबात खराब होत नाही. एवढी टेस्टी आणि खुसखुशीत ही कोथिंबीर वडी आपली इथे होणार आहे. आणि आता बघा हे पोहे छान आपल्याला आहे ना स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे, एकदम कुरकुरीत भाजायचे स्लो गॅसवरती. आणि आता आहे ना असे भाजल्यानंतर ना ते चेक करायचे हाताने, त्याचा चुरा होतो का. असं चुरा चुरा झाला पाहिजे एवढ्या प्रमाणात ते आपल्याला छान भाजायचे स्लो गॅसवरती. आता इथे व्यवस्थित पोहे भाजून झाले. आता याला इथे थंड केले, 2 मिनिटं थंड होऊन दिले. आणि लगेच आता इथे आपल्याला मिक्सरच्या जार मध्ये याला आहे ना बारीक रवेदार वाटायचंय. म्हणजे आपला रवा कसा असतो तसा रव्यासारखे याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सर मध्ये. आता हे बघा इथे कसे आपले पोहे ना छान असे रव्यासारखे मी वाटून घेतले. आता याला आपण आहे ना एका ताटात काढून ठेवूया आणि ह्याच मिक्सरच्या जार मध्ये आपण वाटण करून घेऊया हिरव्या मिरचीचं. आणि हिरवी मिरची ना जसं आपल्याला हवं ना, तिखट कमी जास्त त्या पद्धतीने आपण त्या हिरव्या मिरच्या वापरायच्या. आता बघा मिक्सरच्या जारमध्ये 1 चमचा मी इथे जिरे टाकले, ओवा टाकला, लसूण टाकला आणि मिरच्या. आता इथे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून मी याला छान बारीक पेस्ट करून घेणार आहे. खूप जास्त टेस्टी झाली होती ही कोथिंबीर वडी. कारण गेल्या वेळेस पण मी ही बनवली होती प्रवासात नेण्यासाठी. तर आम्ही ना म्हणजे 2 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी पण खाल्ली तरी ही वडी खूप म्हणजे छान लागत होती, अजिबात खराब झाल्या नव्हत्या. तर आता बघा परातीमध्ये ना लगेच आपण बेसन टाकायचं 1 वाटी. आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं ना त्याच वाटीने 2.5 वाट्या मी कोथिंबीर घेतली. वाटलेले पोहे मी इथे घेतले, चवीप्रमाणे मीठ घेतलंय. आणि हे मेजरमेंट आपल्याला एकदम परफेक्ट घ्यायचंय म्हणजे आपली कोथिंबीर वडी अजिबात बिघडत नाही. आता बघा इथे हळद आणि हिंग मी टाकून घेतला. आणि चवीप्रमाणे आपलं म्हणजे तीळ टाकायचे तिथे आणि थोडेसे ठेवलेत मी, कारण आता आहे ना म्हणजे जेव्हा आपली कोथिंबीर वडी होईल ना तर मग वरतून लावायला मी थोडे ठेवले. आणि हे वाटण सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचंय. आणि आता हे पीठ आहे ना सगळं वाटणामध्ये छान एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. कारण हे परफेक्ट मेजरमेंट जर ठेवलं ना तर आपली कोथिंबीर वडी खरंच खूप छान आणि टेस्टी लेयरदार होते. तर आता हे छान याला मिक्स करून घेतलं ना, ते साईडला लगेच एक पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ना एक छोटा चमचा, जो चमचा आपण नाश्त्याला वापरतो ना, तो चमचा एक मी त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं. आता ते असं कडकडीत तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे. आणि याच्यामध्ये ना मी अर्धा चमचा म्हणजे अर्ध्यापेक्षा पण थोडासा कमी असं मी इथे ना मिरची पावडर घेतली आहे. मस्त आता त्याचा तडका ह्या पिठावर आपल्याला मोहन म्हणून ओतायचा आहे. असं गरम गरम तेलाचं मोहन याच्यावर घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ परत एकदा मिक्स करायचं. आणि कोथिंबीर वडी म्हटलं ना तर कोथिंबीर वडीमध्ये ना कोथिंबीर भरपूर प्रमाणात पाहिजे. तरच ती कोथिंबीर वडी खाताना आपल्याला वाटतं की ही कोथिंबीर वडी आहे म्हणून. म्हणून हे मेजरमेंट एकदम परफेक्ट घ्यायचे, तरच आपल्याला कोथिंबीर वडी खाण्याचा जास्त आनंद मिळतो. तर आता बघा इथे छान हे मस्त मिश्रण आहे ना एकजीव करून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये ना आपल्याला जसं पाणी लागेल ना तसं पाणी इथे मी मिक्स करणार आहे. पहिले आपलं मिक्सरचा जार वगैरे ना त्यात थोडंसं पाणी टाकून ना ते पाणी आपल्याला सगळं याच्यावरती घ्यायचंय ओतून. इथे काय आपल्याला जास्त पाणी नाही लागत, थोडं थोडं पाणी मी इथे वापरलेलं आहे. हे पीठ आता छान आपल्याला मळून घ्यायचंय, जास्त कडक नाही करायचं. कारण आपण जास्त कडक जर पीठ मळलं ना
तर मग कोथिंबीर वड्या ना एकदम अशा दगडासारख्या कडक येतात. मग आपल्याला जर अशा खुसखुशीत जर कोथिंबीर वडी पाहिजे असेल तर असं त्याचं मेजरमेंट एक तर परफेक्ट ठेवायचं आणि पीठ जरा थोडंसं सैलच मळायचंय आपल्याला. असं थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण छान मी इथे मळून घेतलं. बघा आता त्याचं प्रमाण बघा मी कसं मळलंय. असं ह्या पद्धतीने आपल्याला मळायचंय पीठ. आणि आता जी चाळण असते ना, चाळणीमध्ये गरम पाण्यावर आपल्याला ह्या वड्या वाफवायच्या आहेत. म्हणून मी आता साईडला गॅसवरती ना पाणी पण गरम करायला ठेवलंय एका पातेल्यामध्ये. बघा हे मिश्रण आता ह्या प्रमाणात म्हणजे असं आपल्याला घ्यायचं आहे भिजवून. आता इथे चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे आपलं कसं ते कोथिंबीर वडीचं मिश्रण चिपकणार नाही. वड्या छान सुटसुटीत निघतात. मोकळ्या वड्या निघण्यासाठी पहिले छान तेल लावून घ्यायचं. आणि आता ते सगळं मिश्रण याच्यावर कोथिंबीर वडीचं आहे ना आपल्याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जास्त जाड नाही जास्त पातळ नाही असं मस्त व्यवस्थित ते मीडियम याच्यामध्ये थापायचं एक लेवल करून. आता हे पीठ मिक्स केल्यानंतर पाहिजे तर तुम्ही इथे थोडंसं टेस्ट करून बघा. मीठ परफेक्ट आहे का, मीठ कमी आहे का. मीठ कमी असेल ना तर ह्या पिठामध्ये पहिलेच आपल्याला मळताना थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे. कारण नंतर आता पीठ आपली वडी लागल्यानंतर आपल्याला नंतर मीठ त्याच्यामध्ये टाकता येत नाही कारण ते मिक्स होत नाही. म्हणून पहिले इथे टेस्ट करूनच गरज असेल तर थोडं मीठ तुम्ही टाकून मळू शकतात. आता छान हे सगळं थापून झालं. आणि आता आपण जी तीळ ठेवली होती ना ती तीळ आता आपल्याला इथे ना मस्त वरतून टाकायची आहे. कारण त्याने आपली कोथिंबीर वडी खूप छान म्हणजे जशी ती खायला टेस्टी लागते ना तशी ती दिसायला पण टेस्टी म्हणजे अशी छान सुंदर दिसली पाहिजे. म्हणून आता वरतून आपल्याला इथे मस्त ते तीळ टाकून घ्यायचे. म्हणजे ती खायला पण टेस्टी लागणार, दिसायला पण सुंदर दिसणार. आणि 2 ते 3 दिवस आपली प्रवासात आरामात टिकते. कारण मस्त हिला आपल्याला तळून पण घ्यायचे आहे. कारण आता बाहेर गेल्यानंतर आपण 2 दिवस प्रवासात चपाती सोबत किंवा असंच नाश्त्याला पण खाऊ शकतो, चपाती सोबत खाऊ शकतो. आता बघा इथे गरम पाण्यावर मी आता चाळण ठेवून दिली. 10 मिनिटं याला आपल्याला आहे ना गरम पाण्यावर वाफवून घ्यायचे आहे. 10 मिनिटामध्ये आहे ना आपली कोथिंबीर वडी खूप छान उकडल्या जाते. त्याची वाफ जाऊ नये म्हणून मी आता याच्यावरती थोडस जड ठेवलेलं आहे. आणि 10 मिनिटानंतर गॅस बंद करून आहे ना पुन्हा 10 मिनिटं आपल्याला ती वाफेमध्ये अशीच ठेवायची आहे. आता 10 मिनिटामध्ये ना आपली वडी छान उकडून झाली. गॅस बंद केल्यानंतर मी 10 मिनिटांनी आता इथे झाकण उघडलं. आणि आता बघा इथे आपल्याला आपली कोथिंबीर वडी ना चेक करून घ्यायची आहे शिजली की नाही. कारण कच्ची जर असेल तर चाकू बाहेर निघत नाही. आपल्या सुरीला ते सगळं मिश्रण चिपकतं. पण इथे बघा आपली सुरी म्हणजे एकदम इझिली बाहेर निघाली म्हणजे आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे कोथिंबीर वडीचं. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा आपल्याला जसं हवं ना ज्या शेप मध्ये हवं ना छोट्या मोठ्या त्या शेप मध्ये इथे आपल्याला ही कोथिंबीर वड्या अशा कापून घ्यायच्या आहे. आता छोट्या पाहिजे असेल तर छोट्या कापा, मोठ्या पाहिजे असेल तर मोठ्या कापा. बघा आता किती म्हणजे निघाल्यात ना व्यवस्थित.
तर म्हणजे याचा अर्थ ना आता आपल्या कोथिंबीर वडी खूप छान शिजलेली आहे. कारण कच्ची असली की ती व्यवस्थित निघत नाही, चिपकते ती चाळणीला. तर ही इथे आपली छान शिजली आहे, त्याच्यामुळे वड्या आपल्या पटापट निघतायत. बघा किती छान मस्त मोकळ्या होत आहेत ना. तर आता आपण ना एक एक करून ह्या सगळ्या मी मोकळ्या करून घेते आणि एका ताटामध्ये काढून ठेवते. आणि आता समजा तुम्ही डाएट करत असाल, तर मग तुम्हाला तळलेलं नसन खायचं, तर तुम्ही ह्या उकडलेल्या वड्या सुद्धा खाऊ शकतात. कारण ह्या उकडलेल्या वड्या सुद्धा खायला खूप जास्त टेस्टी लागतात. आता एक साइडला लगेच आपण इथे तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे. कारण आता लगेच आपल्याला त्या छान अशा तळून पण घ्यायच्या आहेत. तुम्ही जर कधी अशा पद्धतीने कोथिंबीर वडी केली नसेल तर नक्की एकदा ट्राय करा, करून बघा. कुठे प्रवासात जात असाल, पिकनिकला जात असाल तर सोबत घेऊन जा. 2-2 दिवस ही वडी खराब होत नाही. एकदम छान टिकते. 2-2 दिवस आपण ही प्रवासात, पिकनिकला बाहेर खाऊ शकतो. आता इथे बघा तेल गरम झालंय. इथे चेक करायचं आणि तेल जास्त कडकडीत नाही होऊन द्यायचं, नाहीतर आहे ना आपल्या कोथिंबीर वडी लवकर जळते. तर आता इथे बघा छान आता आपल्याला पाहिजे तसं तेल तापलंय. मग आता एक एक आपण आपल्या कढईमध्ये जशा वड्या बसतील ना तशा एक 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 त्याच्यात सोडायच्या. इथे गॅस थोडासा आपण फास्टच ठेवायचा. आणि आता आहे ना 2 मिनिटं इथे छान अशा 1-2 मिनिटं त्याला कडक होऊन द्यायचं आधी आणि नंतर मग पलटी मारायच्या. पलटी मारल्या की गॅस इथे स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती खूप अशा छान कुरकुरीत त्या आपण तळून घ्यायच्या आहे. कारण आपण स्लो गॅसवरती जेवढ्या छान कुरकुरीत तळून घेतो ना तेवढ्या त्या आतपर्यंत छान शिजून निघतात, तळून निघतात. आणि आतपर्यंत त्या तळून निघाल्या ना त्या खराब होत नाही. मग 2 दिवस त्या खराब होत नाही. अशा छान म्हणजे खायला पण छान लागतात आणि व्यवस्थित राहतात पण. तर अशा स्लो गॅसवरती ना छान त्या आलटी पलटी करून घ्यायच्या आहेत आणि मस्त तळून घ्यायच्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. पोहे टाकून कोथिंबीर वडी आणि खायला किती टेस्टी लागतात ते मला कमेंट्स मध्ये सांगा. किती खुसखुशीत होतात आणि 2 दिवस आपली कोथिंबीर वडी किती व्यवस्थित टिकते. हे नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला नंतर कमेंट्स मध्ये सांगा किती छान लागलात ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या कोथिंबीर वडी कशी झाली आहे हे नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. आता बघा छान अशा अलटी-पलटी करून छान मी इथे तळून घेतल्या आणि त्या आता व्यवस्थित आपल्याला तेलामधून आहे ना छान नितळून काढून घ्यायच्या आहेत. कारण ना आता आम्ही पण गेलो होतो ना, म्हणजे आम्ही पण 2-3 दिवस प्रवासामध्ये गेलो होतो. तर मग आम्ही ह्या सोबत नेल्या होत्या आणि आम्ही म्हणजे 2 दिवस त्या खाल्ल्यानंतर थोड्या ज्या राहिल्या होत्या ना, तर तिसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही त्या खाल्ल्या, खराब नव्हत्या झाल्या. नंतर आता मी ज्या आज बनवल्या आहे ना त्या आज पण मी त्या प्रवासातच देणार आहे. जे माझे घरातले चालले आहेत ना त्यांच्या सोबत मी देणार आहे. तर म्हटलं चला आता तुम्हाला पण मी हा व्हिडिओ शेअर करते तुमच्या बरोबर. आवडलं तर तुम्ही पण बनवून बघा. फक्त आपण तळायला घाई नाही करायची. स्लो गॅसवरतीच हे आपल्याला छान अशा घ्यायच्या आहेत तळून. तर आता बघा इथे सगळ्या मी व्यवस्थित काढून घेतल्या आणि बाकीच्या राहिलेल्या पण आता आपल्याला सगळ्या अशाच तळून घ्यायच्या आहे. आता मी तुम्हाला दाखवते, थोडंसं थंड झालं की दाखवते तुम्हाला तोडून की किती आपल्या
खुसखुशीत झाल्या आणि लेयर पण किती छान लेयर पडतात, किती छान लेयर वडीला येतात ते पण मी तुम्हाला दाखवते. पोहे टाकल्यानंतर कोथिंबीर वडी किती छान होते ना. आता हे तुम्ही बघाच आता शेवट. तर आता ह्या पण छान अशा आलटी पलटी करून मस्त मी स्लो गॅसवर तळून घेतल्या. आता ह्या पण काढून घेते ते. ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्यात छान तळून घ्यायचे आहे. बघा आता इथे आपली कोथिंबीर वडी कशी तयार झाली आहे आणि किती छान याला लेयर आलेले आहेत. आता ह्या कशा अजून गरम गरमच आहे पण आता थोड्या अशा ह्या थंड झाल्या ना अजून खुसखुशीत होतात.